श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझा स्वामींचा आलेला अनुभव सांगणार आहे. तो अनुभव मला हल्ली 2-3-4 दिवसापूर्वी आला. तर मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंजण गावी गेलो होतो. म्हणजे आमच्या गावी, म्हणजे थोडक्यात MP ला गेलो होतो. आम्ही दोघंच होतो, त्यामुळे आमचं रिझर्वेशन वगैरे नव्हतं. मग विचार करा, आम्ही वेटिंगमध्ये गेलेलो होतो. आम्हाला जाताना भरपूर त्रास झाला. आम्ही सकाळी 4च्या गाडीने बसलो आणि प्लस आम्ही तिथे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोचलो. आणि मग त्यानंतर आमचं जे काम होतं, आम्हाला मिस्टरांना जास्त सुट्टी नव्हती, त्यामुळे आम्हाला 1 दिवसातच रिटर्न यायचं होतं. तर आम्ही संध्याकाळी 4 वाजता तिथे पोहोचलो, 4, 4:30, 5च्या दरम्यान. त्यानंतर आम्ही, म्हणजे थोडक्यात मी सांगते की आमची घाई किती झाली. आणि मग त्यानंतर आमचं जे काम होतं ते आम्ही केलं आणि प्लस आम्ही लगेच रात्रीच्या गाडीने पुन्हा बसलो. म्हणजे पुन्हा तेच आम्हाला, आमचं रिझर्वेशन नसल्यामुळे वेटिंगमध्येच होतं, वेटिंगमध्येच आलो आम्ही. तर ना बसणं, आता काय सांगायचं, आता तुम्ही विचार करा. एकतर वेटिंग, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, सगळ्यांना गाड्यांच्या गर्द्या सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही दोघंजणं मध्य प्रदेश, महाराष्ट्र ते मध्य प्रदेश इतकं मोठं डिस्टन्स आम्ही केलं. प्लस 1 दिवसातच रिटर्न गाडीमध्ये बसायचं. तिथे पण आमचा आराम नाही झाला, काही नाही. आणि पुन्हा रात्रभरचा प्रवास. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा म्हणजे ॲक्च्युली आम्हाला संध्याकाळ झाली होती, आमची गाडीमध्ये लेट झाली होती. तर काही कारणाने आम्हाला मध्ये खूप वेळ गेला. तर आम्हाला घरी येता आम्हाला संध्याकाळ झाली होती. आणि मग घरी आल्यानंतर तोपर्यंत सगळं नॉर्मलच होतं. म्हणजे थकलेलं तर खूप होतं, आम्ही ते कळून येत नव्हतं. थकलेलं भरपूर होतं. आता एक नॉनस्टॉप प्रवास आणि काम, पुन्हा एकदा प्रवास, आणि त्यात बसायला जागा नाही वगैरे, इतकं सगळं आमच्यासोबत झालं होतं. आणि आम्हाला घरी येता रात्रीचे 10 तरी वाजले असतील, म्हणजे रात्र झाली होती थोडक्यात. आणि सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर माझं अचानक इतकं खतरनाक डोकं दुखायला लागलं, इतकं खतरनाक. अक्षरशः मला माझ्याशी कोणी बोलत होतं ना, तर माझे डोक्याच्या नसा असं मला असं वाटायचं फाटताय की काय, इतकं डेंजर. आणि रात्रीचे 10 वाजलेले होते. तर माझं म्हणजे मिस्टर पण थकलेले होते, त्यामुळे त्यांनी जेवले आणि आल्याबरोबर त्यांनी झोपून घेतलं जेवण करून. तर आणि मुलांना काय त्रास देणार आपण, रात्रीचं मुलांना काय बोलणार. तर म्हणजे मला इतका त्रास होत होता. तर मी मनातल्या मनात स्वामींना म्हटलं, स्वामी प्लीज, आता खूप रात्र झाली आणि इतकं आणि माझं डोकं जर दुखायला लागलं ना मित्रांनो, तर मला खूप त्रास होतो. लवकर ते शांत होत नाही जोपर्यंत मी गोळी खात नाही. आणि माझ्याकडे घरामध्ये गोळी पण अवेलेबल नव्हती. तर आणि मग मिस्टर ते पण झोपलेलेच होते. आता मला त्यांना उठवून सांगायला मला चांगलं नव्हतं वाटत की उठा आणि मला गोळी वगैरे आणून द्या मेडिकलला जाऊन. तर मी मनातल्या मनात स्वामींना प्रार्थना करते की प्लीज स्वामी, आता रात्रीचे 10 वाजले, आता उगाच का मी घरातल्यांना मला त्रास द्यायला काही चांगलं वाटत नाही, प्लीज तुम्ही काहीतरी करा. आणि असं बोलून 5 मिनटं मी नामस्मरण केलं स्वामींचं बिछाण्यात पडून. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, प्लीज स्वामी, आता मला कोणाला त्रास द्यायला लावू नका, प्लीज तुम्हीच काहीतरी करा. आणि इतकं बोलतच नाही तर मला झोप लागून गेली मित्रांनो. आणि डायरेक्ट मी सकाळी उठले. आणि सकाळी म्हणजे मी स्वतःच आश्चर्य करत होते की मी फक्त स्वामींना बोललं की स्वामी प्लीज, आता घरातल्यांना मला उगाच त्रास द्यायला लावू नका, आता तुम्हीच करा काय ते. 5 मिनटामध्ये माझं इतकं डेंजर डोकं दुखत असताना मला झोप कधी लागून गेली मला माहिती नाही पडली. आणि रात्रभर मला जागसुद्धा नाही आली. थेट मी सकाळी उठले आणि सकाळी मी हा सगळा विचार केला. तर मित्रांनो, हे बघा, असे छोटे छोटे अनुभव येत असतात आपल्याला. स्वामी आहेत ना, स्वामी खरंच ऐकता, आपलं खरंच ऐकता. फक्त तुमचं मन शुद्ध असलं पाहिजे आणि तुम्ही दुसऱ्याचं वाईट मागितलं नाही पाहिजे. स्वतःसाठी मागा, स्वतःच्या फॅमिलीसाठी मागा, खूप अडचणीत मदत मागा. स्वामींना आपल्यापर्यंत धावत पळत यायची काहीच गरज पडत नाही. ते तिथे जिथे आहेत तिथे बसूनच तुमची मदत करतील. तर मित्रांनो, ही आहे आपल्या स्वामींची काय बोलायचं, स्वामींचं अस्तित्वाची प्रचिती. ते जागोजागी ते जाणीव करून देतात की मी आहे. मी फक्त एकदाच बोलले की स्वामी प्लीज, आता घरातल्यांना मला त्रास द्यायला लावू नका, आता खूप रात्र झाली. मिस्टर पण बिचारे ते सुद्धा माझ्यासोबतच होते. आणि मग आता कुठं मी त्यांना झोपेतून उठू आणि मेडिकलला पाठवू. आणि मुलं काय, इतक्या रात्रीच मुलांना कोण त्रास देणार. ऐकलं माझ्या स्वामी. चला, श्री स्वामी समर्थ.